मी उठून आपल्या बाबाकडे जाईल आणि त्यास म्हणजे हे पित्या तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केला आहे आणि आता तुझा मुलगा तुझा पुत्र म्हणून घेण्यास मी योग्य नाही. तर आपल्या मुलाप्रमाणे नव्हे तर आपल्या नोकराप्रमाणे मला ठेवून घ्या. बाप आपल्या नोकरास म्हणाला, हा माझा मुलगा मेला होता तो जिवंत आहे, तो हरवला होता तो सापडलेला आहे. उठा आपण जयघोष करू, आनंद करू आणि तयारीने परमेश्वराची स्तुती करू. माझ्या प्रिय बहिणी आणि भावांनो, परमेश्वराची स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी देवाने तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. यावेळेस आपण आपल्या भक्तीस प्रारंभ करू आणि सुरुवातीला गीत क्रमांक
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणी उठली व सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नामाचा महिमा यथा योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्या आपला प्रवेश विसरला. हे इस्रायल, आपला देव परमेश्वर आणि परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर आहे. संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली मोठी आज्ञा आहे. हिच्यासाठी दुसरी एक आहे की तू आपल्या सर्व स्वतःसाठी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभु महोदय, आणि आमच्या सर्व आज्ञांच्या अंतकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आज्ञा करतो. यावेळेस पवित्र शास्त्रातील प्रथम, द्वितीय आणि स्तोत्र आणि शुभवर्तमान आपण ऐकूया. मंडळी उभी राहा. स्तोत्र वाचतो. स्तोत्र 118. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायली म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या परमेश्वराच्या भेदाने म्हणावे त्याची दया सनातन आहे. अडचणीच्या चला तुम्ही परमेश्वराला म्हणावेला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्तता दिली. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा मी डोळे भरून पाहिजे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपत्य भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला गिरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. त्यांनी मला गिरले आहे, अहो मला गिरले आहे, परमेश्वराचे नाम घेऊन मी त्यांचा उच्छेद करेन. त्यांनी मला मधमाशांप्रमाणे गिरले आहे, काटमाळाच्या आगीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. मी पडावे म्हणून तुम्हाला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश्वर माझे बळ व माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द धार्मिकाच्या अवस्थित आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करणार. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला पृथ्वीच्या हवाली केले नाही. मग साठी धार्मिकतेची द्वारे उघडा, त्यातून प्रवेश करून मी परमेश्वराचे उत्पाद स्मरण करेन. अहो हे परमेश्वराचे दार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करेल. तू माझे ऐकले, तू माझा तारक झाला, यास्तव मी तुझे उत्पाद स्मरण करतो. बांधणारे मी नापवित्र केलेला दगड कोण शिला झाला आहे. हे परमेश्वराच्या हातून घडले आहे. हे आमच्या दृष्टीने अद्भुत कृत्य आहे. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास आनंद करू. हे परमेश्वरा तुला विनवितो, आमचा उद्धार कर. हे परमेश्वरा तुला विनवितो की आम्हाला संपदा दे. परमेश्वराच्या नावाने धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रकाश दिला आहे, त्याने आम्हाला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशु वेदीचा शिंगार सोन्याने बांधला. तू माझा देव आहे, मी तुझे उपकार स्मरण करेन. हे माझा देवा, मी तुझी खोबी गाईन.
परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. इथेच पवित्र समाप्त मंडळी करतात. शास्त्र पाठायचं. पुनरुत्थानापूर्वीचा चौथा रविवार. प्रथम शास्त्रपाठ निर्गमयाचा 33वा अध्याय 12 ते 23 वचने आपण वाचू. परमेश्वराच्या समक्षतेचे आशीर्वाद. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, मी तू मला म्हणतोस की त्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्या बरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाही. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशय नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपा दृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखवू ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपा दृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत असलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्या बरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. त्यावरूनच ते समजावायचे ना. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करेन, कारण माझी कृपा दृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशय नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालली. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करेन. ज्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर दया करावीसे वाटेल त्याच्यावर दया करेन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे ते जळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला दाखवीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठ मोरा दिसेल, पण माझे मुख दिसावायचे नाही. ते देवाचे वचन जे होतात. आपण दुसरा शास्त्र पाठायचो. पुनरुत्थान पूर्वीचा चौथा रविवार यासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ दुसरे करिंथस पत्र याचा 4था अध्याय 1 ते 6. दुसरे करिंथ 4था अध्याय 1 ते 6. प्रांजळपणे शुभवर्तमान गाजविले. यास्तव आम्हावर दया झाल्याप्रमाणे ही सेवा आम्हाला दिली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. आम्ही गरजेच्या उच्च गोष्टी गरजेच्या आहेत. आम्ही कपटाने साधत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक मनुष्याच्या मनाला आपणास पटवितो. आमची प्रभू तुम्हाला सासो. संत लोकांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वर्षामध्ये शुभवर्तमानाचा प्रारंभ. त्याने सर्वात व प्रत्येक दिवशी आपला वध संभव मला अनुसार
जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी मज करता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचू. कोणा एका मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला त्याचा काय? जो कोणी माझी व माझ्या वाटण्याची लाज धरली त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूताच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. मी तुम्हाला सत्य सांगतो की इथे उभे राहणाऱ्यातील कोणी असे आहेत की ते देवाचे राज्य पाहत तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. हे प्रवेश ख्रिस्ताचं शेवटप्रमाण आहे. उभा असताना आपण आपला विश्वास देव बापाला प्रगट करू. आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी मी विश्वास करतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्यातून अवघे झाले, जो मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि मुलगा त्याच्या योगाने कुमारी मरियमेपासून देह झाले मनुष्य झाला आणि पंचकालाच्या वेळेस आम्हासाठी जरा तुझिले ज्याने दुःख भोगले जरा भोगले, जो शास्त्रेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि त्याला वरती बसलेला आहे आणि जो जीवनाचा मूल्याचा न्याय करण्याप्रमाणे पुन्हा येणार आहे. राजाचा करुणा नाही त्याविषयी विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता पिता व पुत्र यास पसंत आणि पिता व पुत्र यास त्यांची आराधना गौरवते, जो भविष्यवाण्यापासून बोलत असते त्याविषयी विश्वास ठेवतो आणि एक पवित्र कॅथलिक विषयी विश्वास ठेवतो. पापाच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा याचे पत्र येतो आणि मेल्याचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमीन. मंडळी बसा. प्रार्थना. स्तुतीस आणि भयास योग्य असलेल्या आमच्या देवा, गेल्या संबंध सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, सहाय्य केलंस, उत्तम प्रकारचं आरोग्य दिलंस, आमच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गरजा पुरवल्यास, सर्व प्रकारच्या आजारापासून वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेवलंस. आमच्या कुटुंबामध्ये तुझी शांती आणि तुझं समाधान तू पाठवलंस. आमच्या लेकरा बाळांना देव बापा तू सुरक्षित की त्यांनी परवा दिवशी फोन करून मला ही कल्पना दिली आणि तुम्हाला जर जमेल तर तुम्ही या आमंत्रण दिलं आणि ख्रिस्त परिचयाला यायला मला खूप आवडतं, कारण तुम्ही लोक साधे लोक नाही. यू आर नॉट ऑर्डिनरी पर्सन हिअर. कारण देवाने तुम्हाला निवडले, बोलवले, पाचारण केलं आणि त्याची सेवा आणि स्तुती करण्यासाठी त्याने तुम्हाला योजी दिला आणि म्हणून खूप आनंद आणि म्हणून देवाचं आभार मानून, बाळासाहेबांचे आभार मानून, या मंडळीचे सेक्रेटरी, पास्टर कमिटी आणि जेव्हा जेव्हा मला समय मिळतो, संधी मिळते त्यावेळेस देव तुमचे आणि माझे भेट करतो.
जाऊया देवाच्या वचनाकडे. किती लोकांची तयारी आहे की आम्ही आज देवाच्या वचनाकडे. या शुक्रवारी मी आशीर्वाद प्रार्थना केंद्र भुईगाव सबस्टेन मार्टिन यांच्या प्रेयर सेंटरला प्रिचिंग करतो आणि जवळजवळ 1600 ते 1700 माणसं त्या ठिकाणी. आणि हा प्रश्न त्या ठिकाणी मी त्यांना केला की किती जणांची तयारी आहे की देवाचं वचन स्वीकारायची. किती जणांची तयारी आहे की देवाच्या वचनाचं चिंतन आणि मनन करण्याची. आणि असं जेव्हा होतं, असं जेव्हा घडतं, त्यावेळेस मंदिरात येण्याचे जे आशीर्वाद आहे, देवाची स्तुती आणि धन्यवाद करण्याचे जे आशीर्वाद आहे, ते तुमच्या आणि माझ्या जीवनात आल्याशिवाय कधी राहत. 1980चा काळ मला आठवतो. त्यावेळेस मंदिराचं थोडंसं रिनोव्हेशन करत चाललेलं होतं. रेव्हरंड मदन शिंदे आमचे प्रिय बाळक साहेब, त्यांची पास्टरेट कमिटी, आता आडव अंकल या ठिकाणी आहेत. घोडेराव अंकलला मला खूप भेटूशी वाटतं, पण जायला वेळ नाही, पण आज जाईल निश्चित प्रार्थना संपल्यानंतर. आम्ही ठरवत होते की या मंदिराच्या प्रवेशद्वारावर काय वचन द्यायचं. आणि सर्वांच्या मध्ये असं सुचलं, स्तोत्र 118 आणि 20 वचन, की हे परमेश्वराचं दार आहे, धार्मिक जन यातून प्रवेश करतो. तुम्ही येता जाता, तुमच्या नजरेसमोर ते वचन. हे परमेश्वराचं द्वार आहे आणि धार्मिक जन यातून प्रवेश करतो. कशासाठी? जे कोणी धार्मिक आहे, जे कोणी नीतिमान आहे, जे कोणी देवाची आज्ञा पाळणारे, जे कोणी देवावर विश्वास ठेवणारे, जे कोणी देवाच्या वचनाचे भुकेले आहे, त्यांना धार्मिक म्हटलंय. हे परमेश्वराचं द्वार आहे आणि यातून धार्मिक जन प्रवेश करो. कशासाठी? अशासाठी की या ठिकाणी येऊन त्यांनी देवाची स्तुती आणि धन्यवाद करा. या ठिकाणी येऊन त्यांनी देवाचं गौरव करावं. या ठिकाणी येऊन त्यांनी देव किती चांगला आहे याचा अनुभव घ्यावा. आणि म्हणून या मंदिरामध्ये तुम्ही आणि मी एक आहात. कदाचित त्या वचनाचं तुम्हाला विसर पडलेला असेल, कदाचित ते वचन तुम्हाला कधी तुम्ही काना डोळा केला असेल, पण प्रत्येक वेळेस आत शिरताना ते वचन तुम्ही वाचा की हे परमेश्वराचं द्वार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करो. मी धार्मिक आहे. आणि मी कशासाठी मंदिरात आलेला आहे आणि मी कशासाठी मंदिरात येत आहे. उद्देश एकच आहे, हेतू एकच आहे की या मंदिरामध्ये येऊन आम्ही देवाची स्तुती करावी, आम्ही देवाचा धन्यवाद करावा. स्तोत्र 118 आणि 20 वचन ते आम्ही जवळजवळ 3 महिने शोधत होतो. आणि त्याचं पहिलं वचन आम्हाला माहित आहे. स्तोत्र 118 आणि पहिलं वचन, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. देवाला स्तुती करणारे, धन्यवाद करणारे, प्रार्थना करणारे, उपवास करणारे, नियमित चर्चा घेणारे, देवाचं गौरव करणारे, शिववर्तमान प्रसार करणारे, निरनिराळ्या प्रकारचे लोक देवाला आवडतात. पण सर्वात जास्त कोणते लोक देवाला आवडत असतील तर देवाचा धन्यवाद आणि गौरव करणारे लोक देवाला आवडतात. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाचा धन्यवाद आणि गौरव करतो त्यावेळेस देवाचे आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यावर येतात. निरनिराळ्या ठिकाणी लोक मंडळी प्रेयरसाठी येतात, काहीतरी हेतू आणि उद्देश घेऊन येतात की देवाने आम्हाला आशीर्वादित करावं, देवाला आम्हाला सहाय्य करावं, देवाने आमच्या योजना परिपूर्ण कराव्या. पण त्यासाठी देवाची एक अट आहे, हिअर इज ओनली वन कंडिशन, की जो कोणी माझी स्तुती करेल, धन्यवाद करेल, त्याच्यावरचे सर्व अनिष्ट मी काढून टाकेल. व्हाय शुड यू स्ट्रगल? का तुम्ही संघर्ष करा? आणि म्हणून आजच्या म्हणण्याकरता जे वचन, मी आज या ठिकाणी येत होतो काही कधी संदेश मी तयार केला नाही, मला करता पण येत नाही आणि माझ्या मनचं मी बोलत नाही. पण जे देव काय सुचवल त्याकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला नेत आहे. हे परमेश्वराचं दार आहे, धार्मिक जन यातून प्रवेश करो. स्तोत्र 118 आणि पहिलं वचन आपण वाचूया. तुम्ही जर मला मदत करा, ती पद्धत नसेल पण आपण वाचूया. थोडा वेळ जाईल, 5-10 मिनिटं, नो प्रॉब्लेम. पण आज इथून आशीर्वाद घेऊन जाईल. कारण देवाचं वचन सांगतं जे आशीर्वादाच्या पाठीमागे आहे ते शापित आहे, परंतु जे वचनाच्या पाठीमागे आहे, जे वचनाचं मनन आणि चिंतन करणार आहे ते आशीर्वाद आहेत. उलट आहे. लोक आशीर्वादाच्या पाठीमागे. जीसस कॉलला दर फ्रायडेला मी घाटकोपरला असतो प्रेयर टॉवरला प्रीचिंग करण्यासाठी.
कितीतरी हजारो लोक त्या ठिकाणी येतात आणि आम्ही बघतो की आशीर्वादाच्या पाठीमागे, पण त्यांच्यातून जे वचनाच्या पाठीमागे त्यांना देवाचा आशीर्वाद. स्तोत्र 111 आणि पहिलं वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचा उपकार स्मरण करा. तो चांगला आहे. तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन. त्या दयेला अंत नाही. माझ्या कृपाळू देवाचा गायीन प्रेम भाव. माझ्या कृपाळू देवाचा गायीन प्रेम भाव. माझ्या कृपाळू ख्रिस्ताचा गायीन प्रेम भाव. माझ्या कृपाळू देवाचा गायीन प्रेम भाव. आणि जेव्हा माझ्या कृपाळू देवाचा येशू ख्रिस्ताचा त्याने परमेश्वराचा आम्ही प्रेम भाव गातो, त्याची स्तुती आणि धन्यवाद करतो, तेव्हा परमेश्वर तुम्हाला सर्व दुष्कर्माच्या हातातून, सर्व अडचणीमधून, सर्व समस्यामधून, सर्व डिफिकल्टीजमधून, सर्व आजारापासून, सर्व रोगापासून, सर्व अडचणीपासून परमेश्वर तुम्हाला वेगळं करतो, तुम्हाला दोष होतो. सिंपल. पवित्र शास्त्रामध्ये इर्मया संदेश जो हिरके याचकाचा पुत्र, त्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि हे देवाचं वचन सांगण्यासाठी त्या काळी हा इर्मया संदेश पवित्र शास्त्रामध्ये जे संदेश आहेत, मेजर प्रॉफिट्स आणि मायनर प्रॉफिट्स, छोटे संदेश आणि मोठे संदेश, मेजर प्रॉफिट्स, मायनर प्रॉफिट्स. या मेजर प्रॉफिट मध्ये परमेश्वराने इर्मयाची काय झालेली त्या ठिकाणी नेमणूक केली आणि इर्मयाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की जाऊन लोकांना सांग की तुम्ही हे जे काय करत आहात हे योग्य नाही. मूर्ती पूजा करणं सोडून द्या. देवाला सोडून देण्याचा पाप करू नका. देवाविरुद्ध जाऊ नका. देवाची स्तुती आणि धन्यवाद करण्याचं विसरून जाऊ नका. हे जाऊन त्या मंदिराचा अधिपती जो पशु आहे त्याला तू सांग. इर्मया म्हटला मला बोलताच येत नाही. हाऊ आय कॅन से, मी कसं बोलू. परमेश्वर म्हटलं आय एम विथ यू, मी तुझ्या बरोबर जा. आणि हा इर्मया संदेश काय झालेले त्या काळी परमेश्वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपती पशहूर याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की परमेश्वराचा संदेश तुला, तुझ्या लोकांना, या राज्यातील राजांना, या सर्व प्रजेला असा आलेला आहे की जर तुम्ही आपापले मार्ग सोडले नाही, जर तुम्ही अन्य देवतेच्या मागे लागलात ते बंद केलं नाही, जर तुम्ही सूर्य देवता आणि भवा देवता यांची पूजा करण्याचं बंद केलं नाही, जर तुम्ही झाडांची पूजा करायचं बंद केलं नाही, जर तुम्ही शकुन आणि मुहूर्त पाहण्याचं बंद केलं नाही, तर परमेश्वर तुमचा नाश करणार. कारण परमेश्वराला क्रोध आलेला आहे. ह्या पशुहराला इतर जे खोटे संदेश ठेवते ते येऊन त्याला वेगळा संदेश सांगायचे की परमेश्वर तुला काही करणार नाही, परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न आहे, परमेश्वराला तू करतो ते आवडतं, परमेश्वर तुला भरभराट करणार आहे, परमेश्वर तुला यश देणार आहे. खोटे संदेश. पण खरा संदेश इर्मया त्याचकडे गेला आणि त्याने सांगितलं की जर या गोष्टी तुझ्या मंदिरातून, तुझ्या राज्यातून जर तू हद्दपार केले नाही तर तुमच्यावर परमेश्वराचा क्रोध येणार आहे आणि तुमचा नाश होणार. या पशुहर मंदिराच्या अधिपतीने काय केलं, त्या इर्मयाला पकडलं आणि त्याला त्या कोरड्या विहिरीत टाकलं आणि सकाळ झाल्यानंतर त्याला कैदेमध्ये पाठवलं. त्या कैदेमध्ये, त्या बंदिशाळेमध्ये, त्या उपाशी पोटी जखमा झालेल्या शरीराला खायला अन्न नाही, अशा स्थितीमध्ये इर्मयाने देवाची स्तुती केली. सिंपल गोष्ट. तो त्या पशुहराकडे गेला नाही, राजाकडे गेला नाही, फिर्याद केली नाही, कंप्लेंट केली नाही, दोष दिला नाही, मध्यस्थी कोणाला करायला सांगितलं नाही. त्याने एकच गोष्ट केली, एकच गोष्ट जी करायची होती ती त्याने केली. त्याने त्या ठिकाणी, त्या अवस्थेमध्ये परमेश्वराची स्तुती केली. इर्मयाचा 20 अध्याय 13 वर्ष. त्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय बहिणींना, भावांना, परिस्थिती कोणती असेल, सिच्युएशन कोणते असू द्या, गॉड कॅन चेंज युअर सिच्युएशन. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो. इर्मयाचा 20 अध्याय 13 वर्ष. काय म्हणतो इर्मया, काय साक्ष दिली इर्मयाने? परमेश्वरापुढे गाणं गा, परमेश्वरा
कारण त्याच्यामध्येच शक्ती आहे की तुम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्याची. नोबडी कॅन हेल्प यू बट परमेश्वर जो आहे तो आम्हाला मदत करणार. वाचू आपण हिरमया 20 केलं बरोबर पटपट पुढे जाऊ. परमेश्वरापुढे गाणी गा, हा परमेश्वराचे स्तवन करा, हा कारण तो दुष्कर्मांच्या हातून हा दिनांचा जीव वाचवितो. जीवात परमेश्वरापुढे स्तवन करा, परमेश्वराचे गाणं गा, परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराचा धन्यवाद करा, आनंदाने परमेश्वराच्या मंदिरात आहे. हे परमेश्वराचं दार आहे, धार्मिक जन यातून प्रवेश करू आणि या ठिकाणी नमन करू. असं जेव्हा अंतकरणापासून तुम्ही करता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला तुमच्या सर्व दुष्कर्मापासून, सर्व अडचणीपासून, संकटापासून, क्लेशापासून, आजारापासून, प्रॉब्लेम, डिफिकल्टी जे काही तुम्हाला त्रास आहे काय ह्याच्यामधून सोडायला शोधतो कधीच राहतो. इर्म्याने परमेश्वराची स्तुती केली आणि आम्ही बघतो की 70 वर्षासाठी त्या राज्यातील लोक बाबिलोनाच्या तुरुंगामध्ये गेले, जेलमध्ये गेले, पण इर्मयाला त्या ठिकाणी जेलमध्ये जावंच लागलं नाही. कारण त्याने एकच गोष्ट केली होती, त्याने आणि हे परमेश्वराची स्तुती केली. माझ्या प्रिय बहिणींनो, स्तुतीच हे सामर्थ्य आहे. द स्ट्रेंथ ऑफ प्रेझिंग गॉड. स्तुतीच हे सामर्थ्य आहे. जेव्हा तुम्ही सर्व स्थितीमध्ये परमेश्वराची स्तुती आणि धन्यवाद करता त्यावेळेस देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येतात. द शॉवर्स ऑफ ब्लेसिंग अपॉन यू, निश्चित आणि खात्रीने. पण आम्ही काय करतो, स्तुती करत नाही. आम्ही आमच्या डिफिकल्टीज, आमच्या प्रॉब्लेम देवाला सांगतो. देवा माझ्या जीवनात असेल, देवा ह्या ह्या समस्या आहेत, हे प्रश्न आहेत, हे माझ्या जीवनामध्ये कठीण गोष्टी आहे, माझे रस्ते बंद झालेले, माझ्या कमाले यशाने बरकत आली, माझ्या घरामध्ये शांतीने, घरातील माणसाचं भाषा एकमेकाला कळत नाही, गोंधळ आहे, भांडण आहे, कल आहे, घरामध्ये व्यसनाधीन माणसं आहे, सगळं काही लिस्ट आम्ही परमेश्वराला सादर करतो. आणि आमच्या प्रार्थना ऐकल्याने तर आम्ही पास्टर लोकांना सांगतो. पण मला हे तुम्हाला सांगू द्या की ह्या गोष्टी देवाला सांगण्यापेक्षा त्या गोष्टीचं तुम्ही सांगा की तुम्हाला पळवण्यास आणि तुम्हाला बाद करण्यास माझा परमेश्वर समर्थ आहे. आमेन, बोला आमेन. आम्ही समस्या देवाला सांगू. माझ्या बहिणींना भावांना समस्याला सांगा की माझा देव मोठा, आणि त्या देवाची स्तुती आणि धन्यवाद करा, आणि त्या देवाचं गौरव करा, त्या देवाचा महिमा गा, त्या देवाला काय करा, आदर करा त्याचा, आणि त्या देवाची स्तुती करण्यासाठी मंदिरात उभे राहा आणि हात वर करून देवाकडे धन्यवाद करा. देव निश्चित आणि खात्रीने तुमच्या जीवनात परिवर्तन केल्याशिवाय, तुमच्या प्रॉब्लेम्स, तुमच्या डिफिकल्टीज, तुमच्या अडचणी सोडल्याशिवाय राहणार नाही. का तुम्ही संघर्ष करा. माझ्या प्रिय बहिणींनी यहोशापाट राजाची परमेश्वराने नेमणूक केली. यहोशापाट राजा हा देवाला मानणारा, देवाचं भय राहणारा, देवाचा आदर करणारा असतो. पवित्र शास्त्रात आम्ही बघतो. आता वाईटामधून जाण्याला आम्हाला वेळ नाही. आणि जेव्हा यहोशापाट राजा देवाचं भय मानणार होता, देवाच्या आज्ञा पाळणार होता, देवाची स्तुती करणार होता, देवाचा धन्यवाद करणार होता, देवाचा गौरव करणार होता, दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करणार होता, प्रार्थनेमध्ये रडून परमेश्वराची आळवणी करणार होता, हे यहोशापाट राजाच्या राज्याला आणि त्याच्या प्रजेला परमेश्वराने यश आणि बरकत दिली. प्रमाणाच्या बाहेर त्यांची बढोतरी झाली. प्रमाणाच्या बाहेर परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. आणि यहोशापाट राजा आशीर्वादित झालेला आहे हे जेव्हा बाजूच्या राजाने बघितलं, अम्मोनी राजे, त्यामुळे मोवाबी राजे, पहाडी प्रदेशातले पहाडी राजे, हे सर्व लोकांनी बघितलं की यहोशापाटाची भरभराट होत आहे, आमची का होत नाही. यहोशापाट उंचावर गेलेला आहे, यहोशापाटच्या हातच्या कामाला यश आहे, यहोशापाटावर देव प्रसन्न आहे, आणि म्हणून यहोशापाटच्या राज्यामध्ये काय झालेले आहे, पुष्कळ संपत्ती आहे, धन आहे, आणि सर्व ते राज्य लोक पाहत होते. आणि यहोशापाटच्या राजाच्या बाजूचे जे अम्मोनी आणि मोवाबी राजे होते त्यांनी पहाडी राजांना बोलवलं. पहाडी राजे 7, अम्मोनी मोवाबी राजे 2, ह्या 9 राज्यांनी एकत्र येऊन काय झालेलं आहे की यहोशापाटावर सॉरी म्हटले, आपण सॉरी करू, याचं राज्य जिंकून घेऊ आणि राज्यातील जी मालमत्ता आहे ती मालमत्ता आपण लुटून घेऊ. हा त्यांचा मनसुबा, हे त्यांची अम्बिशन, हे त्यांचं ध्येय. यहोशापाट घाबरला, तो भयभीत झाला. आणि अशा वेळेस यहोशापाटाला परमेश्वराचा संदेश आला. 2 इतिहास 15 परमेश्वराचा निरोप यहोशापाटास आला, परमेश्वराचा संदेश यहोशापाटास आला, परमेश्वराचं प्रगटीकरण यहोशापाटास झालं, परमेश्वराची
शब्द यहोशापाटाच्या कानापर्यंत आले. काय म्हटलं परमेश्वर यहोशापाट? वाचा ब्रदर, 2 इतिहास 27 अध्याय 15 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यहोशापाटास परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर म्हटलं मी तुम्हाला सांगत आहे, हा 9 राज्यांचा त्यांचे लढवाई सैन्य, त्यांचे शस्त्र, त्यांचे अस्त्र, त्यांची मेजॉरिटी हे बघून तू घाबरू नको, कचरू नको, कारण युद्ध तुझं नाही, ते युद्ध माझं. का? कारण तू माझी स्तुती करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे स्ट्रगल आहे ना, युद्ध आहे ना, ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना, लेकरं बाळांना सुखी होण्यासाठी, तुम्हाला स्वतःला सुखी होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्ही युद्ध करताना, व्हॉट इज अ लाईफ इज अ स्ट्रगल, आणि इफ स्ट्रगल इज नॉट इन अवर लाईफ देर इज नो चान्स, अशी एक म्हण आहे. पण तू स्ट्रगल करू नका, डिपेंड ऑन गॉड, देवावर सोडून दे. ते सोबत असताना त्याची स्तुती आणि धन्यवाद करा. हा निरोप यहोशापाटाला आला, तो तुम्हाला येईल, कारण तुम्ही देवाचे निवडलेले लोक, पाचन केलेले लोक, बोलवलेले लोक. अहो कोणी काही म्हणू द्या, हा तसा तो तसा, डोंट सी द लेफ्ट अँड राईट, देवाकडे पहा, त्याच्या आशीर्वादाकडे पहा. बसा ब्रदर, 2 इतिहास 20-15 ते ओपन करून ठेवा आता तो अध्याय. आणि तो म्हणाला, आणि अहो सर्व यहूद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, आणि ही राजा यहोशापाट, तुम्ही सगळे ऐका. तुम्ही सगळे ऐका, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, पाहून घाबरू नका, कचरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे युद्ध नाही, तुमचं नाही, देवाचे आहे. देवाचे आहे. तुम्ही युद्धच करू शकत नाही. काय आहे तुमच्याकडे? काय स्ट्रेंथ आहे तुमच्याकडे? काय पॉवर आहे तुमच्याकडे? काय ताकद आहे तुमच्याकडे? श्वास निघाला का संपला. मी हे करूंगा नाही वो करूंगा, मी हे करायला, मी ते करायला. 27 साली पहिल्या वचन सांगते, उद्याची खात्री बाळगू नको, एका दिवसात काय होईल सांगता येत नाही. तुम्ही काहीच नाही. पण जर तुमच्या ठाई देव आहे, जर तुम्ही देवाची स्तुती करणार आहात, जर तुम्ही देवाचा धन्यवाद करणार आहात, जर तुम्ही देवाचं गौरव करणार आहात, आणि जर तुम्ही देवाच्या समक्षतेमध्ये राहणार आहात, तर तुमच्या ठाई सामर्थ्य आणि शक्ती. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. बंदिशाळातून पाऊल म्हणू शकतो, तुम्ही पण म्हणू शकता. पाऊल आणि तुम्ही सारखेच आहात. जे देवाचे ते देवाचे. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नाही, ते युद्ध देवाचे आहे. पुढचं वचन 17, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही, तुम्ही स्थिर राहा आणि परमेश्वर तुमची कशी सुटका करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. गॉड इज विथ यू. देव म्हणतो घाबरू नका, भिवू नका. तो लोकसमुदाय किती असू द्या, शस्त्र अस्त्र किती असू द्या, तुझा नाश करण्यासाठी कोणतंही शस्त्र आजूपर्यंत बनवलेलं नाही, बनवलेलंच नाही. घाबरू नका. डोंट वरी, डोंट फील, डोंट अफ्रेड, डोंट फिअर, आय एम विथ यू. उद्या त्याच्यावर चाल करून जा. 9 राजेचे 27 सरदार, पायदळ, घोडेदळ, रथ, शूरयोद्धे, पहाडी लोक, उंच पुरे धिप्पाट, पहाडामधून गनिमी कावे करणारे लोक, युद्ध करणारे लोक, आणि देव म्हणतो त्यांच्या संपुढे तू चाल करून जा. यहोशापाटाकडे शस्त्रास्त्र नव्हते, यहोशापाटाकडे एवढे सरदार नव्हते, यहोशापाटाकडे एवढे विपण म्हणजे काही शस्त्रास्त्र नव्हते. पण देव म्हटलं उद्या सकाळी अर्ली इन द मॉर्निंग तू त्याच्यावर चाल करून जा. पण तू चाल करून जात असताना मी तुझ्या बरोबर आहे. पण तू त्यावेळेस तू फक्त एक सिंपल गोष्ट कर. सिंपल गोष्ट काय कर? शस्त्र घे, तह कर, अस्त्र घे, लोकांना मदतीला बोलव, काही करू नको, फक्त एकच गोष्ट कर. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र गाऊन पावित्र्याने मंडित होऊन तुम्ही लढायलाच. वाचा ब्रदर 21 वचन. तो देव ओपनच ठेवा, किती ठेव. सैन्याबरोबर बाहेर जाताना, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. कारण त्याची दया सनातन आहे. पुढे
हे स्तोत्र हे स्तोत्र, हे गीत गाऊन, पावित्र्याने मंडित होऊन पावित्र्याने मंडितून शुद्ध होऊन आंघोळ करून गावे म्हणून त्याने त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्यावर नेमले. हे परमेश्वराचं द्वार आहे, धार्मिक जन यातून प्रवेश करो. केवळ एकच गोष्टीसाठी, एकच उद्देश, एकच हेतू, एकच ध्येय की या ठिकाणी येऊन मी देवाची स्तुती आणि धन्यवाद करतो. तुमची वाढ झाल्याशिवाय कधीच राहणार, तुम्हाला जय मिळाल्याशिवाय कधीच राहणार नाही, तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय कधीच राहणार नाही, तुमच्या समस्या काय झालेल्या मिटल्याशिवाय कधीच राहणार नाही. तुम्ही ज्या कामाला हात घाला त्या कामाला तुम्हाला यश आणि बरकत प्राप्त होईल. तुम्ही ज्या इच्छा मनात आणाल त्या इच्छा परिपूर्ण होतील. वेळ लागेल काय हरकत नाही, पण त्या होणारच काम तुम्ही देवाची स्तुती आणि धन्यवाद करणारे लोक. स्तुतीचं शस्त्र अस्त्र तुमच्या हातामध्ये. माझ्या प्रिय बहिणीने भावांना दुसऱ्या दिवशी निघाला येऊशाप. सैन्य घेतलं, सैन्याबरोबर काय केलं, पुढच्या तोंडाला लढाईमध्ये पुढच्या तोंडाला लढवय सरकार ठेवतात. या यहोशापाटाने काय केलं, पुढच्या तोंडाला जय घोष करणारे ठेवले. आणि कोणतं स्तोत्र गायलं माहिती का तुम्हाला? हेच 118 जे तुमच्या मंदिराच्या दारावर लिहिलेले आहेत. द हिस्ट्री ऑफ द थिओलॉजी आम्हाला सांगते, स्टडी जेव्हा आम्ही करतो PhDची डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, हे स्तोत्र लिहून मिळाले काय आणि दावी राजाने त्याच्यामध्ये भर टाकली. माझ्या प्रिय भूमींना आणि भवनो, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वर म्हटला धन्यवाद करा, स्तुती करा, गौरव करा, जय घोष करा. आणि ते लोक त्या सैन्याबरोबर यहोशापाटाचे लोक चाललेले आहेत, ते स्तोत्र करू लागले. वाचाबद्दल 22 वचन हे स्तोत्र स्तवन करू लागले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. काय झालं, काय घडलं? तेव्हा अमोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक, सेईर पहाडातले जे लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्याच गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसवले व त्यांनी त्यांचा मोड केला. आमेन, बोला आमेन. शस्त्र तुमच्या हातात हे शस्त्र. जेव्हा ते स्तोत्र गायला लागले त्यावेळेस अमोनी आणि मोवाबी हे सरदार पळाले, सेईर पहाडातले जे पहाडी राजे होते आणि ते दबा भरून गमिनी कामाने युद्ध करणार होते, त्याच गमिनी कामाने परमेश्वराने मिखाएल आणि त्याचे दूत त्या डोंगरामध्ये बसवले आणि त्या दूताने त्यांचा नाश केला. कत्तल केली, कत्तल. दबा धरणाऱ्याचा दबा धरणाऱ्यानेच नाश केला. माझ्या प्रिय, तिच्या उजवीकडे आणि डावीकडे लाखोन हजारो पडले तरी ती तुला भेटणार नाही, कारण तू देवाची स्तुती आणि धन्यवाद करणार आहेस. आजचा वेळ कदाचित येणार नाही, उद्या मी असेल किंवा नसेल, तुमच्यातला कोण असेल किंवा नसेल, पण ते आजचं हे जे देवाचं वचन आहे, हे देवाचे शब्द आहे, संदेश माणसाची इच्छा नाही. तेव्हा तुम्हाला सांगत आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात संकट येईल, तुम्हाला लढावं लागणार आहे. लढाई तुमचीच नाही, सैतान तुम्हाला सांगेल तुलाच करायचे, तुलाच करायचे, तुलाच करायचे, तुलाच लढायचे, तू असं कर, तू तसं कर. त्या सैतानाला सांगा गो अवे फ्रॉम मी, कारण जे काही देव मला सांगितले मी करतो. माझ्या माणसं पण करणार. पहाडी लोक शेरमध्ये घरी दाखल झाले. एक माणूस रागाने पळून गेले सगळे नवऱ्याची. काय लढावं लागलं? बायबलच प्रमाणे आमचं माणसं कधीच बोलत नाही आणि ऐकायचं पण नाही कोणीच. यहोशापाटाने परमेश्वराचे धन्यवाद केला आणि त्याच्यावरचं संकट टाळलं. परत यहोशापाट जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत या 9 राज्याने त्याच्या राज्याकडे ढोकून सुद्धा बघितलं नाही. बोला आमेन. 30 वचन 20-30. अशा प्रकारे यहोशापाट राजाला स्वास्थ्य मिळाले, शांती मिळाली, आशीर्वाद मिळाला, भरभराट झाली, यश प्राप्ती झाली आणि देवाने त्यांना चौबाजूने आराम दिला. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जर अशा प्रकारचं वातावरण पाहिजे असेल, अशा प्रकारचे आशीर्वाद पाहिजे असेल, वाय शुड यू फॉर ए वॉक हिअर आणि त्याने इकडे तिकडे फिरू नका. सरळ या दाराने आत या आणि देवाची स्तुती आणि धन्यवाद करा. तुमच्या जीवनात फलप्राप्ती झाल्याशिवाय कधी जाणार. या अल्टर या पवित्र जागेवरून देवाचं वचन आज तुमच्याकडे. अशा प्रकारे यहोशापाटाच्या राज्यात स्वास्थ्य मिळाले. यहोशापाटाच्या राज्यात स्वास्थ्य मिळाले, कारण
त्याच्या देवाने त्यास चोहोकडून आराम दिला. आराम दिला. तुम्हाला जर स्टेबल व्हायचं असेल ना आणि पीस मध्ये आणि सॅटिस्फॅक्शन मध्ये तुम्हाला जर कायमस्वरूपी राहायचं असेल ना तर माझ्या म्हणून एकच शस्त्र आणि एकच अस्त्र आहे, देवाची स्तुती कर, देवाचा धन्यवाद कर. आहे त्या परिस्थितीत करा. परिस्थिती कोणती असू द्या, कशीही असू द्या, जीवनात तुमचा अंधार असू द्या, सर्व रस्ते बंद झालेले असू द्या, घरामध्ये दुःख झालेलं असू द्या, तुमच्या जीवनात वादळवाडे असू द्या, तुमच्या जीवनात आजार असू द्या, कठीण आणि हट्टे आजार असू द्या, तुमच्या जीवनात यातना असू द्या, तुमच्या जीवनात वेदना असू द्या, तुमच्या जीवनात अवघड गोष्टी असू द्या, तुमच्या मनाप्रमाणे काही काही नाही झालं तरी चालेल, परंतु अशाही स्थितीमध्ये तुम्ही देवाची स्तुती करा, देवाचं धन्यवाद. हे देवाला बरं वाटतं. नारायण मंडळी म्हणतात ध्यान धारणा जप तप अवधान निष्फळ झाला व्याप, निष्फळ झाला व्याप तुझविन कोण हरेल मम पाप. ध्यान धारणा जप तप अवधान सगळं काही करून बसलो देवा, पण हा व्याप, हा ताप, हे पाप, हे समस्या, या अडचणी, हे संकट, हे क्लेश, हे आजार, हे सगळं परेशानी जात नाही. देवाचं वचन सांग. घालवायचे असेल ना, किक मारायची असेल ना, ऍट दॅट टाइम दिस नाव दिस मुवमेंट मंदिराच्या बाहेर जातात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून जाते. चॅलेंज फक्त एकच करा, अंतकरणापासून त्याची स्तुती आणि धन्यवाद करा आणि हे देवाला बरं वाटतं. स्वतः 135 आणि 6 वचन आम्हाला शिकवतं की हे देवाला बरं वाटतं. जग केलेलं बरं वाटत नाही, तप केलेलं वाटत नाही, उपास झालेलं वाटत नाही, लांब लांब प्रार्थना केलेलं वाटत नाही. ह्या पास्टरकडे जा, त्या पास्टरकडे. आता मी खूप पास्टरमध्ये फिरतो, पेंटिकॉस्टल, बिलीव्हर्स, IPC मोठमोठ्या संघटनेमध्ये मी फिरतो आणि प्रीचिंग करतो. सगळ्यांचा अनुभव मी घेत आहे. तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाही का? दुसऱ्याला सांगायची का पाहिजे? तुमच्यावर देव प्रेम करत नाही का? तुमच्यावर देव प्रीती करत नाही का? तुमच्या वाढवाडल्यावर देवाने प्रीती केली नाही का? देव तुमचा बाप नाही का? देवाची तुम्ही लेकरं नाही का? मग लेकरांनी बापाकडे म्हटलं तर बाप ऐकत नाही का? कारण तुम्ही स्तुतीमध्ये गुन्हे पडलेले आहात. ऐकावं लागतं. स्तुती केलेलं देवाला आवडतं. स्तोत्र 135 आणि 6 स्तुती सिंपल शस्त्र आज तुम्ही घेऊन जात आणि ते वचन तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा. हे देवाचं दबार आहे. 43 वर्ष चालले ते वचन लिहायला. हे देवाचं द्वार आहे. यातून धार्मिक जन प्रवेश करू. कोण धार्मिक? जे देवाची स्तुती आणि धन्यवाद. वाचा ना ब्रदर 135 तुमच्यासाठी मी थांबतोय. परमेश्वराला जे काही बरे वाटते, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात, तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात. परमेश्वराला जे काही बरं वाटतं तो आकाशात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, जलाशयामध्ये, ज्याने जलाशयामध्ये अथांग डोहामध्ये माशीच्या पोटातून योनाची प्रार्थना ऐकली, त्याला ते बरं. तुम्ही कुठे का कसे पण असा, अंधारात असा, तुरुंगात असा, खोल पाण्याच्या डोहात असा, समस्यांमध्ये असा, चिंतेमध्ये असा, प्रॉब्लेम मध्ये असा, डिफिकल्टीज मध्ये असा, निराश असा, अपेक्षा भंग झालेला असू द्या, प्रेम भंग झालेला असू द्या, तुमचा आणि माझा देव जेव्हा तुम्ही त्याची स्तुती आणि धन्यवाद आणि आरोळी ठोकता. आरोळी म्हटल्या आरोळी, योनाने आरोळी मारली प्रार्थनेच्या द्वारे आणि परमेश्वराने ते परमेश्वराला बरं वाटतं. माझ्या प्रिय बहिणीनं परिस्थिती कशी? पौल आणि सिला येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितलं. अजून फक्त 5 मिनिटं घेणं, मला खूप वेळ लागतो, पण आज संपलं ना? नाही, बरं वाटतं ना संपलं. संपलं जरा चेहरे खुल्ले नाही इथे. तुझ्या येतच का इकडे चेहरे खुल्ले ना? मग आता माझ्याच मनाप्रमाणे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, क्लेश आहेत, अडचणी आहेत, निर्णय कठीण गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्यासाठी झगडता, संघर्ष करता, वर्षोची वर्षी देवाकडे प्रार्थना करता, परंतु तुम्हाला काही त्याचं जर साध्य होत नाही. माझ्या प्रिय बहिणी आणि भावांनो, परिस्थिती कोणतीही असू द्या, माणसाच्या पोटातून येण्याची प्रार्थना जर देव ऐकतो तर तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणार नाही.
प्रेषित पौल आणि सिला येशूची सुवार्ता सांगत काय सांगत होते? येशू हा देवाचा पुत्र आहे, तो या जगामध्ये आला, त्याने लोकांना तारण दिलं, त्यांचं पाप स्वतःवर घेतलं, तो वधस्तंभावर गेला, त्या ठिकाणी मरण पावला, त्याला कबरेत ठेवलं, तिसऱ्या दिवशी तो उठला आणि जिवंत झाला. येशू जिवंत आहे, ही सुवार्ता ते सांगत. आणि ही सुवार्ता सांगत असताना लोकांनी बंड केलं, लोकांनी कंप्लेंट केलं, तक्रारी केल्या की हे लोक काय म्हटलेले, नासरी येशू जो मेलेला आहे तो जिवंतच नाही, जिवंत आहे असं म्हणून सांगतात. आणि म्हणून यांच्यावर आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकले. जेलमध्ये आले पौल आणि सिला. जेलमध्ये यायच्या अगोदर 39 फटकेची शिक्षा मारली त्या माणसाने, न्यायाधीशाने. म्हणजे 39 39 फटके मारले. जो चाबूक होता त्याला 7 छर्रे होते. एक चाबूक एकदा मारला का 7 छर्रे शरीरात घुसत असत. आणि फटके मारण्याची शिक्षा फक्त पाठीवर होती. एक फटक्याच्या शिक्षेने 7 लोखंडाची खिळे शरे त्याच्या पाठीला लागत होते. 49 खिळ्याचे व्रत त्याच्या पाठीला झाले, घायल झाला, तो जखमी झाला. 3 दिवस अन्न नाही, कपडे फाटलेले, शिला त्याच्याबरोबर, आणि अंधारी कोठडीत टाक. कोणती आशा नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायाधीशासमोर नेणार आहेत आणि परत न्यायाधीश काय शिक्षा सुनावतो हे त्यांना माहित नाही. भीती आहे, उद्या काय होईल, फासावर देतील, झाडावर लटकवतील की कत्तल करतील, काय माहित नाही. व्हॉट हॅपन टुमॉरो, चिंतेमध्ये. पण आशा स्थिती परिस्थिती कोणती असू दे, ती जर तुम्हाला बदलायची असेल ना, तर देवाच्या हातात आणि देवाची स्तुती आणि धन्यवाद करा. मग मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे देवाची प्रार्थना करीत असताना व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असताना बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागले, उघडले आणि सर्वांची बंधनं तुटली. हे तुला प्रेषिताचे कृत्य 16 अध्याय ओपन करा, 25. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी स्तुती केली, धन्यवाद केला, गौरव केलं, गाणं गायलं, प्रार्थना केली, पायामध्ये घोडा आहे, हातपाय बांधलेले आहेत, जखमा झालेले, उपाशी पोटी, कपडे फाटलेले, वेदना होत आहेत, जखमामधून रक्त पडत आहे. अशा स्थितीमध्ये त्यांनी देवाची स्तुतीच केली. वाचा बरं 25 16-25. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. असं आहे ते, शब्दाने शब्द सांगतो मी. मध्यरात्रीच्या सुमारास पौल सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. बरोबर वाचतो. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागले, उघडले आणि सर्वांची बंधनं तुटली. हे सांग शिष्य, तुमच्या जीवनात बंधनं असले ना, तुमचे हातपाय बांधलेले असले ना, कोणत्या गोष्टीने, समस्या, अडचणी, चिंता, काळजी, फिकर, अस्वस्थ, चिंता, दुःखे पार होऊ नका निराश. प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवा विश्वास, करा त्याची स्तुती सदैव. तो तुमचे सर्व बंधनं तोडायला समर्थ. तुम्ही तोडू शकत नाही तुमचे बंधन. नारायण म्हणतात, सुंदर रूप वेदन कीर्ती मिळविली, आत्महिता काय तुवा सोय पाहिली. मुख्य गोष्ट तेच सदा चुकून राहिली. गेल्यावर वयमगते, गेल्यावर वयमगते, बुद्धीना सुरे. कृष्ण भक्ती विनाव्यक्त जेणे. मुख्य गोष्ट कोणती? आयुष्यात सगळं काय केलं, मी हे केलं, मी ते केलं, काय राहिलं? अरे स्तुती आणि धन्यवाद करायचं आहे.
अजून आशीर्वादित झाला असतो. लागलीच बंदी शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्वांची बंधनं तुटली. त्याच झटकेस बंदी शाळेचा नायक घाबरला आणि धावत धावत पौलाकडे आला. कैदी पळून गेलेले आहेत ते काय? मग पळत आला तो. त्याच्या आयुष्यात पहिला प्रसंग त्यांनी पाहिला होता. बंदी शाळेचे पाय डगमगणे आणि पडणे ही साधी गोष्ट नाही. जेलचे भिंती पडणे ह्या साधी गोष्ट नाही. काही ठाण्याच्या भिंती पडणे ह्या साधी गोष्ट नाही. कारण भिंत जेवढी उंच आहे तेवढंच तिथं पाय खाली आहे. प्रार्थनेची सुधीने एवढं वादळ येऊ शकतं. यस, एवढं वादळ येऊ शकतं. पण ते वादळ सांगण्यासाठी दरवाजे उघडले. राज्याच्या न्यायाधीशाच्या परवानगीशिवाय रात्रीचे दरवाजे उघडत नाही जेलचे. आपाप उघडले. म्हणजे शाळेचा नायक घाबरला, पौलाकडे आला. म्हणजे पौल भाऊ, त्याने पाहिले की पौलचे बंधनं तुटलेले, कैदी जागेवरच आहे. तो आला आणि त्याने पौलाच्या जखमा धुतल्या. आपल्या घरच्या सर्व लोकांना बोलवलं आणि पौलासमोर नमन केलं. त्याच्या जखमा धुतल्या, त्याला खायला दिलं, त्याला औषध लावलं आणि म्हटलं की तुझा देव प्रभू येशू ख्रिस्त हा महान आणि जिवंत देव आहे. त्याची स्तुती करण्याने जर असं होऊ शकतं तर मग मी त्याची स्तुती केली तर काय होईल? मी त्याचा स्वीकार करतो. आत्ताच्या आत्ता नाव दिस टाइम हिअर या जेलमध्ये तू माझा आणि माझ्या कुटुंबाचा बाप्तिस्मा कर. आणि तुरुंगात झाला बाप्तिस्मा. बोला आमेन. मध्यरात्री झालं. बोला आमेन. त्याने हा विचार केला नाही की उद्या मला कामं काढून टाकतील, उद्या न्यायाधीश काय म्हणणार आहे, उद्या माझी नोकरी जाणार, उद्या माझे लेकरं बाळ काय करणार, माझा समाज मला काय बोलणार, माझी जात भाई मला काय बोलणार. काही विचार केला नाही. लाभाचा काही विचार केला नाही त्याने. नुकसानीचा काही विचार केला नाही. जर मी ख्रिस्ताचा आहे, ख्रिस्त माझा आहे, तर मला कोणत्या गोष्टीची कमी. 26 वचन. तेव्हा एकाएकी नाही, 33 वचन. सॉरी 30. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्याच जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या त्यांच्या जखमा धुतल्या. आणि तेव्हाच त्याने त्यांच्या सर्वांनी तुरुंगात बाप्तिस्मा घेतलं. तुरुंगातला बाप्तिस्मा. माझा एक लेख येतो आता ईस्टर सणाला. तुरुंगातला बाप्तिस्मा. तुरुंगात बाप्तिस्मा घेतला आणि त्याने फटके मारले होते 39. त्या फटके मारणाऱ्याच्या हाताने तो फटके मारणारे त्याच्या समोर लीन झाला पौलासमोर आणि ज्याला फटके मारले त्याच्या हाताने बाप्तिस्मा घेतला. बोला आमेन. तुमचा शत्रू कोणीच राहणार. तेव्हा माझं जर तू माझी उपकारस्तुत्याने धन्यवाद करेल तर तुझ्या शत्रूचा मी शत्रू. काळजी करू नको, युद्ध तुझा नाही. आणि म्हणून निर्णय म्हणतो परमेश्वरापुढे काय करा? गाणं गा. तुझा सूर्याचा तुझ्या चंद्राचा अस्त होणार नाही. माझा दीप तुझ्या जवळ राहील. यशा 7 आणि 20 वचन. दोनच वचन आता करतो. यशा 7 आणि 20. देव सार्वकालिक दीप तुमच्यावर. पण केव्हा? Here is only one simple condition. स्तुती आणि धन्यवाद करा. यशा 7:20. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपतील. तुझे दुःखाचे, तुझे शोकाचे, तुझे कष्टाचे, तुझे धावपळीचे, तुझे निराशेचे, तुझ्या अपेक्षा भंगाचे, तुझ्या प्रेम भंगाचे, तुझी कठीण परिस्थिती, ज्या स्थितीत तू चालत आहे, तुझ्या जीवनामध्ये चढ उतार आहे, स्टॉपवर आहे, डेक आहे, रस्ते बंद झालेले आहे, बंधन आहेत, या सर्व स्थितीमधून परमेश्वर तुला बाहेर काढेल. पण केव्हा? व्हेन यू प्रे द गॉड. तू देवाची. तुझा सूर्याचा अस्त होणार, तुझा चंद्र निस्तेज होणार, तुझे शोकाचे, तुझे दुःखाचे, तुझे कष्टाचे दिवस संपून जाणार आहे जर तू देवाची स्तुती करत असेल. तुझे सगळे बंधनं तुटून जाणार. आज आम्हाला अदृश्य बंधनाने सैतानाने बांधलेले, मग तो कोणी का असं सगळ्यालाच बांधलेले. शद्रक, मेशक, अबेदनेगो आणि दानिएल 14. नबूकदनेस्सर राजाने 7 मीटरची मूर्ती स्थापन केली आणि म्हणते जो कोणी ह्या मूर्तीला नमन करणार नाही त्याला अग्नीच्या भट्टीत टाकायचं. फरमान काढलं, दौंडी पिटवली. दानिएलचे जे शत्रू होते, मत्सर करणारे, हेवा दावे करणारे,
दानिएलच्या देवाची निंदा करणारे सर्व 27 प्रांताधिकारी एकत्र आले राजाकडे फिर्याद केली. म्हटलं दावीद त्याच्या देवाची सेवा करतो, तो आपल्या देवाला नमन करत नाही. मग काय करायचं? दावीदाला त्रास, आपल्या दानिएलला त्रास द्यायचा. म्हटले 7 मीटरची उंची करा सूर्यदेवताची, आणि जो कोणी त्याला नमन करणार नाही त्याला अग्नीच्या फुटे झाली. गवडी पिटली, फरमान निघालं. 7 मीटर उंचीची मूर्ती उभी केली. सगळे लोक आले, दंडवत घालायला लागले, नमन करायला लागले. दानिएल अबोधान चंद्र हिमेश काही गेले, खबर राजाला गेली. राजाने बोलून म्हटले नमन का करत? म्हटले आमच्या देवाला आम्ही सोडलं. स्तुतीस आणि भजनास पात्र असलेला एकच देव आहे आणि तू या देवी आहे, त्याला आम्ही सोडणार. आम्ही त्याची स्तुती करणार, त्यालाच नमन करणार, त्यालाच धन्यवाद करणार, त्यालाच गौरव करणार. इथं कोणत्या गोष्टी झाल्या? म्हटल्या राजाला क्रोधास्थ झाला. म्हटले भट्टी 7 पट तप्त करा आणि त्या चौघांना नवीन कपडे घाला, खाऊ पिऊ घाला, आणि उद्या सकाळी यांना भट्टीत टाकून रात्रभर 7 पट भट्टी तप्त करा. ते भट्टीचं परिणाम. ईदला बोकड कापतात ना, त्याला 40 दिवस सांभाळतात, आंघोळ घालतात, वाटेल तेवढं गवत खायला देतात, घास खायला देतात, चांगला ताजा बनवतात. नंतर त्याची कत्तल होते ना ईदच्या अगोदरच्या दिवशी, तर त्याला पाणी पाजतात आणि मग त्याच्या मानवर सुरा ठेवतात. यहुदी पद्धत, इब्री पद्धत आहे. यांना खाऊ पिऊ घातलं, नवीन कपडे घातले, हात मोजे घातले, पाय मोजे घातले. म्हटले आम्ही खाणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. हात मोजे घातले, पाय मोजे घातले. दुसरा दिवस आला, सकाळ आली. 1 बाय 1 4 जण होते. 16 जणांची टीम तयार केली आणि 4 जणांनी 2 हात 2 पाय धरले, फेकला अग्नीच्या भट्टीमध्ये. दुसऱ्या 4 जणांनी दुसऱ्याला फेकला, तिसऱ्याने तिसऱ्याला फेकला, चौथ्याला फेकला, आणि 16 जणांनी 4 जणांना अग्नीच्या भट्टीत टाकलं. परंतु जे 16 जण होते ते होरपळून गेले. परंतु अग्नीच्या भट्टीमध्ये शद्रक, मेशक आणि दानिएल फिरत होते, आणि जेव्हा ते अग्नीत पडले तेव्हा त्यांनी देवाची स्तुती आणि धन्यवाद केला, आणि ते फिरून गाणं गात होते. त्यांचे हात मोजे जळाले, बोला आमेन. त्यांचे पाय मोजे जळाले, बोला आमेन. पण एकच गोष्ट झालेली, त्यांचे बंधनं जळून गेले, रस्सी हाताची आणि पायाची. जेव्हा तुम्ही देवाची स्तुती आणि धन्यवाद करताना माझे प्रिय बहिणी भावांनी, अशक्य गोष्ट शक्य होते. फिरत राहिले अग्नीमध्ये. अग्नीची बाधा झालेली हो त्यांना. एकच गोष्ट ते करीत होते, त्या अग्नीमध्ये ते देवाची स्तुती आणि धन्यवाद करत होते. वाचा दानिएलचा 3रा अध्याय 27 शेवटचं, लास्ट अँड बेस्ट. दानिएलचा 3रा अध्याय 27 वचन. कीप इट युअर माइंड. जेव्हा आम्ही देवाची स्तुती आणि धन्यवाद करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहतो. देव आमच्या प्रार्थना ऐकल्याशिवाय राहतच नाही, आणि देवाला ते ऐकावंच लागतात. दानिएलचा 3रा अध्याय 27 वचन. आणि राजप्रतिनिधी, हा नायक अधिपती, हा सरदार व राजमंत्री हा जे येथे जमले होते, हा त्यांनी या पुरुषास पाहिले, हा तो त्यांच्या शरीरावर हा अग्नीचा परिणाम झाला नव्हता. यस. आता त्यांच्या डोक्याचा एकही केस आज केसही जळाला नाही. होरपळला नव्हता. 7 पट भट्टीमध्ये. आता त्यांच्या पायमुजाला काही झाले नव्हते, जळालेच नाही, आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. जळालेच, पण रश्यात तुटून गेले बांधले आणि टाकणारे वर पडून. माझ्या कृपाळू देवाचा गायेन प्रेम भाव. माझ्या कृपाळू देवाचा गायेन प्रेम भाव. नुसतं प्रेम भाव गायल्याने, स्तुती केल्याने तुमचं जीवन सुखी होऊ शकतं, तुमचं जीवन आनंदित होऊ शकतं, तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य येऊ शकतं. ज्या कामाला हात लावा ते काम तुमचं होईल, जे मनात अंदाज देत आणि मनोरथ पूर्ण करेल. आणि सर्व स्थितीमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये पौलाने तुरुंगातून स्तुती केली, इर्मयाने त्या विहिरीतून स्तुती केली, यहोशाफाट राजाने रणांगणावर स्तुती केली, आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आला. आज आम्ही देवाच्या मंदिरामध्ये बोला हे परमेश्वराचं द्वार आहे. धार्मिक जन त्यातून
प्रवेश करो आणि आशीर्वाद घेऊन जाऊ. प्रभु गुण गायन नाचत मी. डोळे मिटूया. ओ प्रभु गुण गायन नाचत मी गुण गायन मी. नाचत मी गुण गायन मी. प्रभु गुण गायन नाचत मी. प्रभु गुण गायन नाचत मी. नाचत मी गुण गायन मी. नाचत मी गुण गायन मी. प्रभु गुण गायन नाचत मी. सर्व समर्थ आमच्या प्रेमाने कृपा दे बाबा. तुझी स्तुती केल्याने जर स्वर्गीय आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. तुझा धन्यवाद केल्याने जर आमचं जीवन सुखी होतं. तुझं गौरव केल्याने जर आमच्या जीवनातील संकट निघून जातं. तुझं उपकार स्मरण केल्याने जर आमच्या जीवनातलं दुःख कमी होतं. तुला धन्यवाद दिल्याने जर आम्हाला जीवन जगण्यास शक्ती आणि सामर्थ्य मिळतं. तर देवा आज तुझी इच्छा तू प्रगट केलेली आहे. तू म्हटलास की माझ्या लेकरा तू संकटात असशील, तू क्लेशात असशील, तू चिंतेमध्ये असशील, तू धावपळ करीत असशील, तुझी ओढता नसेल, तू दुःखी असशील, तुझं अंतकरण खिन्न असेल. आज एकच कर, तू माझा धन्यवाद आणि गौरव कर. मी सर्व काही सहाय्य करण्यासाठी तयार आहे. प्रभू आज आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. तुझ्या पवित्र मंदिरात ते वचन क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत. ते वचन आमच्या डोक्यावर आहे. ते डोक्यावर त्या वचनाच्या छायातून आज आम्ही आलेलो आहोत. आणि तुझ्या पवित्र मंदिरात आम्ही आहोत. दयेने आणि कृपेने वचनाचा आम्ही स्वीकार करतो. अंतकरणापासून ते जपून ठेवतो. दाविदाला म्हणतो तुझं वचन माझ्या अंतकरणात मी जपून ठेवलेलं आहे. अशासाठी की जेव्हा मी संकटात असतो ते मला सहाय्य करतो. प्रभा वचन आमच्या अंतकरणात आम्ही कोरून ठेवतो. अशासाठी की जेव्हा आमच्यावर संकट येईल, क्लेश येईल, अडचणी, त्यावेळेस आम्हाला आठवू दे की तुझी स्तुती आणि धन्यवाद केल्याने सर्व काही ठीक होतं. जे तुझे दास आणि दासी आज तुझ्या समोर आहे त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असते. या मंडळीचे सेक्रेटरी, पाश्चात्य कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, शाबास शाळा, आमचे प्रिय बाळकसाहेब ज्यांनी ही संधी माझ्या जीवनात दिली आणि आमचा थोर महान जीवनदेव ज्याने माझ्या मुखाला स्पर्श केला, त्या सर्वांचा देव आपण मी धन्यवाद आणि गौरव तारणारे ईश्वराच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. हां तुमचा प्रकाश लोकांसमोर असा करू द्या की त्यांनी तुमचे सत्कार ठेवा. तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करा. घेण्यापेक्षा देणे या धन्यता आहे असे जे वचन प्रभू स्वतः म्हणाला त्याची आत्मपेक्षा. यावेळेस आपण आपली दानं देव आपल्याला समर्पित करू आणि नेमलेले की त्यावेळेस आपण
प्रश्न 470. या अर्पणाबद्दल आपण स्वतःला त्याच्या दिव्य गौरवाच्या सेवेकरता ते आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माण पवित्र निरंतर आराधना सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. जगता आम्ही प्रार्थने सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपल्याला असतो तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा स्वीकार असे आम्ही तुला नम्रपणे विनंतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मंडळी बसा. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या सदृश कृपेने ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जीवनाने वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साक्रमेंट घ्या. वधीन भावी गुरुके ऐकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपले पापे कबूल करा. आपण सर्वजण मिळून पाप कबूल देऊ. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे बाप, सर्व वस्तूंचे निर्माण करते, सर्व मनुष्याच्या न्यायाधीश, आम्ही भोगील पापे व दुष्टाचा ईश्वराविरुद्ध कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारे वेळोवेळी अत्यंत अधर्मपणे केले आहे आणि त्याच्या आधारावर तुझा संताप करून यथान्यायचे विला आहे की आम्ही पदरी घेतो आणि त्याकरता शोध करतो. आम्ही अंतःकरण पश्चाताप करीतो आणि आमच्या सुत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे
त्याचा भारामाचं सहाय्य आहे. हे परंतु बापा आम्हाला दया कर, आम्हाला दया कर. आम्हाकडून ते सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर. आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा आम्ही दिल्याने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. सर्व समर्थ देव आमच्या स्वर्गातील पिते आणि आपल्यापर्यंत वचन दिले की ते मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने त्याग करीत होतात. त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करेल. तो तुम्हाला दया करून तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करून सर्व साधा करण्यास तुम्हाला श्रेय व दृढ करून आणि तुम्हाला सनातन जीवनापर्यंत आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे देवाने जगवडी केली की त्याने आपल्याला एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू तुम्हाला सासो आपल्या अंतःकरणाचा आपण आपल्या प्रभू देशाची उपकार स्तुती करू. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य करणं आहे की प्रभू आम्ही सर्व काळ सर्व तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बाबा सर्व समर्थ सनातन देवा म्हणूनच दूत व मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यास आम्ही तुझे गौरव नाव सवितो आणि थोर मानतो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभू स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहे. तुला गौरव असो हे परमात्मा प्रभू. आमेन. प्रभूच्या नावाने धन्यवाद आहे. परमचा मध्ये होसाना. सर्व समर्थ देव आमच्या स्वर्गातील बाबा तू खरोखर पवित्र धन्यवाद देत आहेस कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयाने तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त या आमच्या तारणासाठी मानव प्रभूती धारण करायला तो क्रूसावरील मरण भोगत दिले. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकदाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण अनन्य पर्याप्त यज्ञ अर्पण प्रायश्चित केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतर स्मारक विधी साधला व त्याचे पुनर्गमन होईपर्यंत आम्ही तो कधीच जाऊन आपल्या पवित्र शिववर्तमान सामाचा आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यात दिली. म्हटलं घ्या खा तुम्हाकरता दिले गेलेले माझे शरीर आहे माझ्या स्मरणात हे करा. तसेच भोजन झालं त्याने पेला घेतला तुझी उपकार स्तुती करून त्यात दिला आणि म्हटलं तुम्ही सगळे यातून प्या कारण पापाच्या क्षमेकरता तुम्हाकरता बोध करता ओतले गेलेले माझे नवे करायचं रक्त आहे. जितक्यांदा तुम्ही हे प्याल तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आमेन. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बाबा तुझ्या पुत्राचं धन्य दुःख भोगू अमूल्य मृत्यू त्याची प्रभावी पुनरुत्थान गौरव स्वर्गाने याचे स्मरण करून त्या योगाला प्राप्त झालेल्या गणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतिभे व वैभवी पुनर्नामनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास प्रतापशाली ईश्वर तुझ्या पवित्र देणगीने त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन अनुष्ठान करतो. आम्ही मनपूर्वक विनंती की तू आपल्या प्रीतीवत वत्सले सांगसून आमचा सौनक उपकार स्तुतीचे यज्ञ परम उत्साहामध्ये दयाने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य मरण याच करून व त्याच्या रक्तावर विश्वास करून आम्हा तुझ्या संपूर्ण ख्रिस्तोपर मंडळीस पापांची क्षमा त्याचे दुःख भोगायची तर सर्व लाभ प्राप्त व्हावे. त्या अत्यंत दयावंत बापा आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की तू आपला पवित्र व जीवन त्या आत्मावर आणि तुझे देव पाठव. असे जरी किती भाकर आम्ही मोडलेली ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागी व्हावी आणि जो काही आम्ही आशीर्वादित केलेले तू त्याच्या रक्ताचा सहभागी व्हावा आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या आम्हा सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने व स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त आजमध्ये एक शरीर केले झाले. आमेन. हे प्रभू येथे आम्ही आपणास आपल्या जीवात्म्याच्या शरीरास पवित्र जिवंत योग्य असे निवडण्यासाठी तुला आपण समर्पित करीतो. आम्ही आपल्या बहुत पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पण्यास योग्य नाही तरी आम्ही तुला म्हणतो की आमचे योग्य हृदय पाहू नकोस पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे त्या प्रभू त्यासहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व बापा तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आमच्या तारणारे आणि प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्तांशी बोललेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या तुझे नाव पवित्र मानण्याचा तुझे राज्य तुझे सगळ्यात तुझे इच्छा
जे माझ्या माज नाही आणि त्याची आमची क्षमा कर तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला परिचय नकोस तर आम्हाला घटापासून सोड आणि सामर्थ्याने ठेवून ईश्वर प्रार्थना आहे आमेन. प्रभूची शांती सदा सर्वकाळ तुम्हाला राहो. आणि तुझ्या आत्म्यासोबत असो. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू. हे देवाचे प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या बहुतेक महान करुणेवर भरोसा ठेवू. या जगाजवळ येतो. तुझ्या विधानाचा सूर्य किती मिळण्याची आमची पात्रता नाही परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू तू असे कर की तुझा येशू ख्रिस्ताचे समस्त मी असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीरातून निर्माण व्हावी आणि त्यामुळे आमच्या जीवात्म्याचे श्रावण व्हावे आणि त्यामध्ये आणि आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हाला दया कर. हे देवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हाला दया कर. हे देवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या तुझी शांती आम्हास दे. विश्वासाने बघा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आणि रक्त तुम्हाला सांगलं गेलं त्याचा स्वीकार करा. तो तुम्हाला मरण पावला त्याच्या आठवण ठेवा आणि हे परमेश्वराचा द्वार आहे आम्ही त्यातून प्रवेश करू. हे वचन निरंतर आपल्या हृदयात स्मरा. माझे प्रिय बहिणी आणि भाऊंनो पवित्र साखरण्याचा आपण प्रारंभ करीत आहोत आणि गीत क्रमांक Hallelujah.
ख्रिस्ताचं शरीर तुम्हा करता दिले गेलेले आहे त्याचा स्वीकार करा. आणि जे रक्त तुम्हा करता सांडलेले आहे त्याचा प्राशन. प्रभू तुम्हाला साधतो. आणि तुमच्या आत्म्यासहित असो. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सदैव जीवनजीश्वरा, आम्ही मनापासून तुझे उपकार स्तुती करतो की ज्या आम्ही पवित्र अशांचा एकत्र स्वीकार केला त्यामुळे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारण त्याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक आनंदाने प्रसन्न पोषतोस. आणि याकडून तो आमची खात्री करतोस की तुझी कृपा व प्रसन्नता आमवर आहे. आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळ जे तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिथे आम्ही खरोखर संयुक्त आवर आहोत. आणि तुझ्या प्रिय पुत्राचं दुःख भोग त्याचे अमूल्य मरण त्याच्यामुळे तुझ्या सनातन राज्याच्या आशा असल्याचे वारसा हे स्वर्गातील बाबा आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हाला साक्षीच सहाय्य करते. आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागी देत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू निर्जिली असते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्यात व्हावे. त्याला तू सर्व आत्म्याचं सर्व सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. परमोच्चामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आस्था व प्रसन्नता आम्ही तुला करीतो. आम्ही तुला धन्यवाद करीतो. आम्ही तुला वसतो. आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. हे प्रभू देवा स्वर्गातील राजा सर्वसमर्थ देवपित्या हे प्रभू एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ता हे प्रभू देवा देवाचा पुत्रा पित्याचा पुत्रा जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस. तूच मात्र प्रभू आहेस. तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देवपित्याच्या बरोबर परात्पर आहेस. आमेन. एक सूचना होईल. मंडळीला सूचना देण्यात आहे. उपवास समय चालू आहे आणि महिला मंडळ सर्व घरोघरी प्रार्थना करीत आहे. आणि ह्या आठवड्यामध्ये 21 तारखेला महिला मंडळाची प्रार्थना 21 तारखेला सोमवारी दुपारी बदलापूर या भागामध्ये असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, सोमवारी 21 तारखेला दुपारी महिला मंडळाची प्रार्थना उपवास समयातील प्रार्थना बदलापूर या ठिकाणी असेल. तसेच 22 तारखेला मंगळवारी दुपारी लोकग्राम या भागामध्ये महिला मंडळाची प्रार्थना असेल. कृपया मंडळीने याची नोंद घ्यावी. धन्यवाद. अजून एक सूचना आहे. प्रार्थनेची आहे सर्व मंडळी करता आपल्या राजेशबाई क्रांती या रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्यांचं ऑपरेशन 3 वेळा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. मंडळीला या सूचनेद्वारे विनंती करण्यात येत आहे, प्रार्थना विनंती आहे की त्यांचं ऑपरेशन सुखरूप व्हावं. कारण की त्यांचा 3 वेळेला उच्च रक्तदाब झालेला आहे, तो होऊ नये, तो शांततेमध्ये आणि सुखरूपपणे ऑपरेशन व्हावं याकरता सर्व मंडळींनी प्रार्थनेमध्ये राजेशबाई क्रांती यांना आठवण करा. धन्यवाद. मंडळीच्या समाजामध्ये एक सूचना आहे. आजच्या संधीबद्दल मी देवाबद्दल पुन्हा आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही बरंच वेळ या ठिकाणी बसलेला आहे. हॉस्पिटलमध्ये आम्ही असताना देवाला वेळ मागतो की देवा अजून 1 वर्ष आयुष्य मला देवा याकडे तुम्हाला बरा कर 6 महिने. मग तेव्हा देव विचारतो की तू मला किती वेळ दिलेला आहेस. जर आम्ही देवाला वेळ देतो ते देव निश्चित आजारच्या समयामध्ये आम्हाला वेळ देईल. आमचा आयुष्य जीवन शांतीच्या किरकोळी सेनेच्या मंडळीवर आता सध्या मी पाळत आहे आणि आमच्या मंडळीच्याद्वारे येशू दर्शन ही यूट्यूब चॅनल सुरू आहे. आणि या चॅनलवरचे जर संदेश मला ऐकायचे असतील
तर कृपा करून जो नंबर आहे तो तुम्ही नोट करून घ्या. व्हॉट्सअपवर त्याला हाय करा आणि जे संदेश तुम्हाला येतील ती शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमंडळीला, नातेवाईकांना पाठवा. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा संदेश रिलीज होतो आणि त्या सर्व संदेश आपल्यासमोर जे पालक उभे आहेत म्हणजे रेव्हरंड बोर्डे यांचे आहेत. जवळजवळ 100 कॅसेट्स, 100 संदेश आम्ही आता पूर्ण करतो. पुढच्या शनिवारी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जितके रविवार शपथवार आले तेवढे शपथवार आम्ही यूट्यूब प्रसारित केलेले आहे. जर तुम्हाला संदेश निवांतपणे कधी वेळ मिळाला, ऐकूशी वाटले तर जरूर नंबर आहे तो तुम्ही नोट करून घ्या आणि व्हॉट्सअपवर आपलं नाव देऊन हाय करा. प्रार्थनेसाठी विनंती असेल ती टाका. 9769659688 सुदेश किंवा तुम्ही दोघेजण हा नंबर तुम्ही देऊ शकता. उमेदवार पण ज्यांना तो हवा आहे जबरदस्त. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. आपण आपले मान लावूया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणात म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देवाचा बाप त्याची प्रीती, देवाच्या पुत्रांचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवाचे पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता येथे असलेले आपला सर्ववर आणि ज्यांनी तुझं वचन आपल्या अंतःकरणात स्वीकार करून पुरून ठेवलं त्यांच्यावर आता आम्ही सदा सर्व काळपर्यंत राहू. आमेन.